यानंतर एक मोठी बातमी आपण पाहूयात। नारायण चौधरी भिवंडीचे महापौर झालेले आहे। भिवंडीमध्ये जे राजकीय पेच निर्माण झालेला होता त्यातून आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। नारायण चौधरी हे भिवंडीचे महापौर झालेले आहे। नारायण चौधरी यांनी सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठलेला आहे। त्यांना सत्ता स्थापनेसाठी गणित जुळवता आलेला आहे। नारायण राणे यांनी एक आपला वेगळा नगरसेवकांचा गट बनवला होता आणि त्यानंतर आता ही मोठी बातमी समोर आलेली आहे। अजित मांढरे यांच्याकडून अपडेट घेऊयात। अजित, नारायण चौधरी हे महापौर झालेले आहेत, काय माहिती? नारायण चौधरी यांचा अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। महापौरपदी निवडणूक त्यांची निवड झालेली आहे। 48 मते त्यांना पडलेली आहेत। मुळात विषय असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी आकडेवारी केली होती त्यामध्ये 30 नगरसेवक काँग्रेसचे होते, 22 नगरसेवक जे आहे ते भाजपचे होते। पण भाजपच्या पूर्ण नगरसेवकांचे समर्थन जे आहे ते त्यांना मिळत नव्हतं। त्यानंतर शरद पवार पक्षाचे नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक असे मिळून 48 आकडा नारायण चौधरी यांनी गाठलेला आहे। मुळात स्नेहा पाटील या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। व्हीप बजावून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली होती। यामुळे नारायण चौधरी यांना जर भाजपच्या नगरसेवकांनी केली असतील तर किती नगरसेवकांनी व्हीपचं उल्लंघन केलं हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी देखील नारायण चौधरी यांना मतदान केल्याची माहिती आहे। त्यानुसार नारायण चौधरी यांना कोणी कोणी आणि किती मतदान केलं हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। जी नक्कीच, आपण पाहतोय भाजपच्या उमेदवार ज्या स्नेहा पाटील होत्या त्यांना अवघी 16 मतं पडलेली आहेत। त्यामुळे ही बंडखोरी जी नारायण चौधरी यांनी केलेली होती ती फळाला गेली, त्यांना यात यश आलं असं म्हणायला हरकत नाही। बरोबर, जर त्यांना 16 मतं पडली तर जवळपास 6 मतं जी आहेत भाजपची ती फुटलेली आहेत। आणि एकंदर याच्यामध्ये पूर्णपणे आकडेवारी जी आहे ती समोर आल्यानंतर सगळं स्पष्ट झालेलं आहे की नारायण चौधरी यांना त्या ठिकाणी महापौर पदासाठी जी जादू आकडा 46 होता तो 46 आकडा जो येतो त्यांनी गाठलेला आहे। त्यांना 48 मतदान पडलेलं आहे। 30 काँग्रेसचे, 6 सपाचे, 6 भाजपचे आणि या आकड्यावर आपण जर पाहिलं तर 42 होतात आणि आणखीन 8 मते जी आहेत ही नारायण चौधरी यांनी मिळवलेली आहेत। मग ही मतं जी आहेत ही मतं शिवसेनेची आहेत का इतर पक्षांची आहेत हे महत्वाचं आहे। मात्र यामध्ये एक महत्त्वाची बाब ती म्हणजे अशी की व्हीप बजावून देखील स्नेहा पाटील यांना मतं भाजपाची पडलेली नाही आहेत, ही मोठी बाब त्यातली आहे। तर नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात इथे बंडखोरी केलेली आहे। आता पक्षाकडून कारवाई देखील केली जाऊ शकते, त्याबाबतही काही तिथे हालचाली आहेत का? अजित, माझा आवाज येतोय आपल्याला? या संदर्भातले अपडेट आपण अजितकडून जाणून घेणार आहोत। मात्र आताची सर्वात मोठी घडामोड आपण ती पाहतोय, भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे। अधिकृतपणे घोषणा झालेली आहे। 46 हा बहुमताचा आकडा होता, मात्र 48 मतं ही नारायण चौधरी यांना पडलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे। जवळजवळ सुमारे 10 नगरसेवक भाजपाचे फुटलेले आहे असं बोलायला हरकत नाही, कारण तिकडे भाजपाच्या ज्या महापौरपदाच्या उमेदवार होत्या स्नेहा पाटील त्यांना अवघी 16 मतं पडलेली आहेत। त्यामुळे जे गटबाजी झालेली होती त्यानंतर त्याचा फटका भाजपाला बसेल असं बोललं जात होतं। मात्र भाजपाचेच उमेदवार आहेत, भाजपातूनच जे बंडखोरी केलेले नारायण चौधरी आहेत ते आता भिवंडीचे महापौर झालेले आहेत। समर्थन मात्र काँग्रेसचं आहे, त्यांनी काँग्रेसला हात दिला आणि काँग्रेसच्या समर्थनातून ते आता भिवंडी शहराचे महापौर झालेले आहे। त्यांची निवड झालेली आहे। आता कोणाला मतदान केलं हे काही काळातच स्पष्ट होईल। या संदर्भात जो काही तपशील आहे तो पुढे येईल। त्यानंतर सर्वात निर्णायक जी मतं होती ती होती शिवसेनेची। 12 नगरसेवक शिवसेनेचे कोणाला मतदान करणार याबाबत देखील उत्कंठा शिगेला पोहोचली होती। नारायण चौधरी यांचे चिरंजीव विक्की चौधरी आहे। मगाशी म्हटलं होतं की गणित जुळवलेली आहेत, 46 आकडा गाठू, त्याच्यापेक्षा जास्त झाले। 48 मतं पडलेली आहेत। कोणाची मतं पडली? ही मतं आपल्या सोबत जे आहेत आता ही मतं आपल्या BJPचीच मतं आहेत। 2 मतं आपल्याला जे भेटलेले आहेत ते आपल्याला आपल्या पक्षाने काँग्रेस पक्षाने आम्हाला खूप समर्थन दिलं। याबद्दल मी जी आकडेवारी आम्हाला कळली 30 काँग्रेस, 6 भाजप आणि 12 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ही आकडेवारी म्हणजे 6 मतं तुमच्या वडिलांचं पकडून 6 मतं भाजपची आपल्याला आलेली आहेत। हां, ती 6 मतं आपल्याला नाही आहेत।
तुम्हाला एक मिनिट सेक्युलर फ्रंट एक मिनिट सेक्युलर फ्रंटला आलेले आहेत. हां हां काय कुठलं हां त्यांचं मत असं आहे की अधिकृतपणे ती आकडेवारी देईल, पण जी 48 गणिताची आपण जुळवलेली आहेत ती 30 काँग्रेस आहेत, 6 भाजपचे आहेत आणि 12 ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आहेत. असं एकूण 48 हा संपूर्ण आकडा आहे. तर यामध्ये जे आता नारायण चौधरी स्वतः भाजपचे आहेत, पण 5 ते नगरसेवक कोण आहेत भाजपचे ज्यांनी नारायण चौधरी यांना मतदान केलेले आहे. व्हीप जारी केला होता, त्या 5 नगरसेवकांवर कारवाई होऊ शकते. व्हीप का व्हीप जारी केला होता भाजपनं स्नेहा पटेल यांच्या नावाचा, त्यामुळे या 6 नगरसेवकांवरती भाजपच्या कारवाई होऊ शकते. बघूया या वाटचालीस पुढे काय होतं ते पुढे वरिष्ठ आपले बघून घेतील. भाजपचं नेतृत्व, राज्य नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा इतर पदाधिकारी आहेत सतत संपर्कामध्ये होते. हे आधी आपल्या संपर्कात होते, त्यानंतर थोडेसे वाटचालीस थोडासा बदल झाले आणि मग गणित आणि समीकरण हे सगळे बदलले गेले. समीकरणं जुळवलेली आहेत. खरं तर सुरुवातीला 30 काँग्रेस आणि 22 भाजप यांचंच गणित जे आहे ते जुळून जवळपास 52चा आकडा जो आहे तो गाठायची तयारी झाली होती भाजपची, पण शेवटच्या क्षणाला ही सगळी गणितं तुटली आणि भाजपमध्ये 2 गट तयार झाले. स्नेहा पाटील यांना 16 मते पडलेली आहेत. त्यामुळे जे 6 नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासोबत 5 नगरसेवकांनी त्यांना मतदान केलं आणि हीच मतं जी आहेत ती निर्णायक ठरलेली आहेत. कारण का 30 काँग्रेस, 12 शरद पवार पक्षाचे 12 नगरसेवक 42 झाले आणि हे 6 नगरसेवक जे आहेत 43चा आकडा त्यांच्याकडे होतात. वरचे जे 4 नगरसेवक आहेत ते पूर्णपणे त्यांना यश आलेले आहे आणि त्यातूनच हे स्पष्ट झालेलं आहे की नारायण चौधरी यांनी आकडेवारी जुळून नगरसेवकांना फिरून महापौर पद गाठलेलं आहे. पण महापौर पद असताना ते भाजपचे नगरसेवक आहेत हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळे प्रदेश नेतृत्व असेल किंवा भाजप पक्ष जो आहे त्यांच्यावर कारवाई करणार का हे सगळं असंच चालू आहे ते पुढे नेणार. जे नगरसेवक भाजपचे 6 आहेत ज्यांनी व्हीपच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होईल की नाही हे देखील थोड्या वेळात स्पष्ट होईल. जे आपण पाहतोय भिवंडीमध्ये आपण आता महापौर पदासाठी जी निवडणूक झालेली होती, नारायण चौधरी यांना जो बहुमताचा आकडा होता तो गाठता आला. 2 मतं त्यांना त्यात जास्तची पडलेली आहेत. 48 नगरसेवकांनी त्यांना मतदान केलेलं आहे. भाजपचे बंडखोर नारायण चौधरी हे आता भिवंडीचे महापौर झालेले आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे भाजपामध्ये मोठी फूट पडली आणि भाजपामध्ये मोठी बंडखोरी झाली आणि त्यानंतर भाजपाकडून महापौर पदासाठी ज्या उमेदवार होत्या स्नेहा पाटील त्यांना अवघी 16 मतं पडलेली आहेत. त्यानंतर कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना देखील 25 मतं पडलेली आहेत. त्यामुळे शिवसेनेची जे 12 नगरसेवक होते त्यांनी कोणार्क आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं का असा सवालही यातून उपस्थित होतो. चर्चा जी होती ती होती शिवसेनेचे जे 12 नगरसेवक आहेत ते कुणाला मतदान देणार, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे 12 नगरसेवक होते ते काँग्रेसला समर्थन देतील आणि नारायण चौधरींनाच मतदान करतील असंही बोललं जात होतं. त्यानंतर आता ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. भाजपाच्या उमेदवाराला अवघे 16 मतं पडलेली आहेत आणि त्यानंतर त्यापेक्षा जास्त कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना 25 मतं इथे पडलेली आहे. आता काही वेळातच या संदर्भात कोणी कोणाला मतदान केलं हे स्पष्ट होईलच. मात्र जे 6 नगरसेवक आहेत ज्यांनी बंडखोरी केली त्यावर भाजप काय कारवाई करतो तेही पाहावं लागेल. एक